एका बाजूला हायटेक करिअरची स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला विचारांची भीषण गुलामगिरी। नाशिकच्या आयटी हब मध्ये मुलींचा असा काही ब्रेन वॉश झाला की त्यांनी स्वतःची ओळखच पुसून टाकली। कुणी लिपस्टिक लावणं सोडलं तर कुणी मैत्रिणी सोबतचं ताट नाकारलं। हा मास्टर गेम नेमका आहे तरी काय, पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। नाशिकच्या आयटी कंपनीतल्या लव्ह जिहादचा प्रत्येक भाग अंगावर शहारे आणणारा आहे। आरोपींनी पीडित मुलींवर इतका प्रभाव टाकला होता की त्यांचं वागणं बोलणंही बदलून गेलं। संशयित दानिशच्या जाळ्यात अडकलेली एक मुलगी चक्क महिनाभर उपवास करू लागली होती। हिंदू मैत्रिणींनी जेवायला बोलावलं तर ती स्पष्ट नकार देऊ लागली होती। इतकंच नाही तर मॉडर्न जगात राहूनही तिनं गेल्या वर्षभरापासून लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केलं होतं। पण या कंपनीत मास्टर गेम कसा चालायचा तेही पाहूयात। या रॅकेटमध्ये केवळ मुलं नाही तर काही विशिष्ट धर्माच्या तरुणींचाही समावेश आहे। हा पोशाख तुला छान दिसेल, एकदा ट्राय तर कर, असं म्हणत त्या हिंदू मुलींची मानसिकता बदलत असत। कंपनीच्या HR प्रमुख अश्विनी चैनानी आता पोलिसांच्या रडारवर आहे। संशयितांवरून गुन्हे दाखल होताच त्या पसार झाल्या होत्या, पण आता SITच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कंपनीच्या टेरेसवर एका हिंदू तरुणीला आणि संशयिताला आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आलं होतं। CCTVत पुरावे असूनही वरिष्ठांच्या मदतीनं हे प्रकरण दाबण्यात आलं। याच जाचाला कंटाळून अनेक मुलींनी याआधीच नोकरी सोडल्याचंही सत्य समोर आलंय। आता 9 गुन्हे आणि SITचा ससेमिरा। नाशिकच्या कॉर्पोरेट जगाचा हा काळा चेहरा राज्याला हादरवून सोडणार आहे। जेव्हा एखाद्या सुशिक्षित तरुणीची लिपस्टिक सुटते आणि ती स्वधर्मीयांचं ताट नाकारते, तेव्हा समजावं की हा केवळ गुन्हा नाही तर ती एका अदृश्य युद्धाची अर्थात लव्ह जिहादची बळी ठरली आहे। कॉर्पोरेट ऑफिस मधील ही नियोजित धर्माधता मोडीत काढण्यासाठी पोलिसांसोबतच पालकांनाही सतर्क व्हावं लागेल। त्यामुळे ओठ पुसले, ओळख विसरली, नाशिकमध्ये धर्मांतराची भीषण साखळी विणली गेली असंच म्हणावं लागेल। नाशिकमधील हे रॅकेट आता चव्हाट्यावर आलंय, पण अशा किती मुली आजही या जाळ्यात अडकल्या असतील आणि अशी किती रॅकेट सुरू असतील याचा थांग पत्ताही नाहीये। तेव्हा सावध राहा आणि आपल्या माणसांना ओळखा। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नाशिकच्या अपडेट पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन सोबत जोडले राहा। धन्यवाद।